आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये जे सरबत वापरतात ते आधीच करून ठेवतात, जेव्हा जास्त लिंब असतात आणि स्वस्त असतात. आणि त्यानंतर ह्या ज्या वाळलेल्या लिंबाच्या साली आहेत त्या सालींचा उपयोग ह्या ठिकाणी कसा करायचा ते पाहूया. जेव्हा ह्या साली वाळल्यानंतर थोडं जरड कुटून घ्यायच्या. चला, हे लिंबाचे सालं थोडे जरड कुटून घेतले जेणेकरून मिक्सरला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून. आता ह्याला आपण मिक्सरमधून काढूया. नवीन मिक्सर घेतला आहे त्याच्यामुळे मला जास्त काही त्रास होणार नाही, लवकर मिक्सर पाहूया. बघूया कसं झालं ते. हां, हे अशा प्रकारे झालं. त्याला ठेवून आपण याचा विविध ठिकाणी वापर करू शकतो. बघूया पुढे. ही झाली वाळलेल्या लिंबाच्या सालाची पावडर. ह्याचा वापर आपण तांब्याची भांडे घासण्यासाठी किंवा मग डोक्याला आपण जी मेहंदी लावतो त्यामध्ये जर ही पावडर टाकली आणि पाणी उकळून घेतलं, त्यात जर मेहंदी भिजवली तर केसामध्ये असलेला कोंडासुद्धा निघून जातो, केसाला शायनिंग येते. हे बघा, आपण हे लिंबाच्या सालीचं जे पावडर केलेलं आहे त्याचा वापर बघा किती सुरेखरिती होत आहे. बघा, हे माझं भांडं खराब झालेलं होतं असं स्वच्छ निघालं आहे. अशा प्रकारे आपण याचा वापर एका डब्यात भरून ठेवून देऊन जरी केला तरी नेहमी करता आपल्याला याचा वापर होऊ शकतो. किती छान होतं आहे बघा, स्वच्छ निघालं.